नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे भेंड्याची भाजी. हे बघा, भेंडे इथे कापून ठेवलेले आहे. हे बघा, स्वच्छ धुवून कापून असे ठेवलेले आहे. अगदी चटपट होणारी आणि चटपटीत भेंड्याची भाजी. तर सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेते. हा बघा, हा पॅन घेतलेला आहे आणि पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडं तेल घालते. काय सगळे चमचे घालायला गेलेले आहे. मशीन लावलेली आहे. थोडंच घालते, भेंड्याच्या हिशोबाप्रमाणे घालायचं. आपल्याला तेल थोडं शरीराला कमी खाल्लं तरी चालतं म्हणून. आणि तेल तापेपर्यंत आपण हिंग, मोहरी, जिरं काढून घेऊया. आणि आज आपल्याला ही मिरचीची नाही करायची. मी कधी मिरचीची करते, कधी मसाल्याचीही करते. तर आपण अशी मोहरी, जिरं आणि याच्यासाठी भेंड्याच्या भाजीला एक प्रकारची अशी तार असते. तर ती तार जाण्यासाठी म्हणून आपण कोकम घालतो किंवा लिंबू घालतो. पण मी आज तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवणार आहे. तो घातल्याने भाजी तर उत्तम होतेच, शिवाय तारही त्याला लागत नाही. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला त्या पदार्थाची चवही कळेल आणि नावही कळेल. चला, आता हे आपलं तेल खूप छान तापलेलं आहे. तर आता मी सर्वप्रथम हिंग भेंड्यावरच टाकून घेते, कारण का तो तेलात घातला तर जळतो म्हणून. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मोहरी घालते. सर्वप्रथम 1 चमचाभर. ही बघा, मस्त तेल तापलंय. आवाज येत असेल तुम्हाला, अंगावर पण उडते. जरा गॅस बारीक करते. छान अशी फुटली पाहिजे मोहरीची, छान भाजीला चव येते. बघा, जिरं पण एकदम मस्त फुललेलं आहे. भेंड्याची भाजी करायला अगदी सोपी आहे, काहीही करायचं नाहीये. आणि ह्याच्यावर लगेच हे भेंडे टाकायचे. बघा कसा सुरसुरीत आवाज आलेला आहे. आणि हिंग मी मुद्दाहून ह्याच्यावर टाकला, म्हणजे काय होतं, जेणेकरून तो हिंग जळत नाही आणि त्याचा सुगंध मग कायम भाजीत राहतो. हे बघा, आता आपण असं छान त्याला ढवळून घेऊ. सगळे भेंडे असे ना छान तेलावर, मोहरी जिऱ्याची फोडणी ती सगळ्या भेंड्यांमध्ये अशी घुसली पाहिजे. कुठेतरी सुके नाही ठेवायचे. सगळ्या भेंड्यांना ते मोहरीचं तेल लागलं पाहिजे. किती छान चव होते भेंड्याच्या भाजीची. आता काय करायचं, आपले बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे. तर सर्वप्रथम मी हळद घालत आहे. पाव चमचा हळद घातली. त्यानंतर आपली ही रोजची मिरची पूड. जो तुमच्या घरात मसाला असेल तो, नॉट नेसेसरी की हाच घाला किंवा तोच घाला असं काहीच नाही. मी मालवणी मसाला वापरते, तोच घालते सगळ्यामध्ये. त्यानंतर आपलं मीठ घालायचं. मीठ जरा प्रमाणातच घाला, जास्त झालं तर काढता येत नाही म्हणून. आणि हा किचन किंग मी माझ्या एव्हरी मसाल्यामध्ये, एव्हरी किचनच्या रेसिपीमध्ये असतो. थोडासा
थोडासा घालायचा, जास्त नाही, 1 चमचा. आणि हो, तुम्ही वाट बघताय ते एका स्पेशल इन्ग्रेडियंट्सची, राईट? थांबा जरा, आधी हे ढवळून घेऊया. हे पण असं सगळं करायचं की जेणेकरून सगळ्या भेंड्यांना हा मसाला लागला पाहिजे. जसं कसं आपलं तेल लागलेलंच आहे ना ऑलरेडी, त्यामुळे हा मसाला सुद्धा, ते तेल असल्यामुळे त्या भेंड्यांना तो मसाला सुद्धा लागणार आहे. मीठ, मसाला, हळद असं सगळं लागणार आहे. आता हे भेंड्याला एक प्रकारची तार आहे बघा, सॉरी, एक प्रकारची अशी तार असते भेंड्याला. ती तार जाण्यासाठी हा एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे माझ्याकडे. काही लोक ह्याच्यामध्ये कोकम घालतात, काही लोक चिंचेचा कोळ करून घालतात, काही लोक टॅमॅटो घालतात, काही लोक लिंबाचा रस घालतात. पण मी हे सगळे घालते वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे. पण आज मी हे घालणार आहे, ओळखा पाहू, हे आहे मँगो पावडर. हो, त्याला आपण मराठीत आमचूर म्हणतो, इथे इंग्लिशमध्ये मँगो पावडर म्हणून येते. आणि ती इतकी अप्रतिम आहे, सुंदरच आहे. आणि ही तुम्ही टाकूनच बघा, याने काय होतं, याने तुमचं तार तर निघूनच जाते, पण एक सुंदर भेंड्याच्या भाजीला अशी चव येते की मँगोचा वास आणि मँगोचं, म्हणजे जसं कैरी आपण खाताना कशी जी चव असते की नाही, ती ह्या भाजीला एक प्रकारे येते. आणि खूपच छान लागते भाजी. आंबट, गोड, तिखट अशी झणझणीत ती भाजी होते. आणि सगळे अगदी मिटक्या मारून मारून ती भाजी खातात. आता ही बघा किती 2 मिनिटात आपली झाली भाजी. आता मी याला फक्त अगदी 2 सेकंदासाठी झाकून ठेवते. जर असं मीठ आहे की नाही बघते. परफेक्ट आंबट, गोड, तिखट अशी छान झाली. मला वाटते जी आमचूर पावडर आहे ना, मँगो पावडर म्हणून इथे मिळते, ही कशी आंबट आणि गोड सुद्धा आहे, त्यामुळे भाजीला अगदी अप्रतिम चव येते. एकदा ही वापरून पहा आणि 5 मिनिटांनी आपण भेटूया. चला तर मग आता 2 मिनिटांनी तुम्हाला दाखवायला आलेले आहे. हे बघा, पहा वाफ किती छान निघाली ह्याच्यावर. आणि अशी सुरसुरीत भाजी झालेली आहे. ही बघा, मस्त भाजी झालेली. आणि तार दिसते तुम्हाला, मग असे टाकले तेव्हा केवढे भेंडे होते ना. आता बघा, आणि मस्त अशी माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटलेलं आहे. तरी छान ही भाजी झालेली आहे. आता एक भेंडा मात्र खाऊन बघते, पण मला वाटतंय त्याच्या कलरवरून, भेंड्याच्या भाजीचं कसं होतं, भेंडे पहिले असे पोपटी असतात, पण जेव्हा ते शिजतात तेव्हा हिरवे दिसतात. हे बघा, हे तुम्हाला आता जवळ आणून दाखवते. ही बघा, ही पूर्ण भाजी आता शिजलेली आहे, पण त्यात करूनही मी एक भेंडा खाऊन बघत आहे. आणि तार संपूर्ण गायब झालेली आहे. गरम भेंडा एकदम भुरभुरीत बरा नाही लागला, जरा करकरीत छान लागतो. परफेक्ट झाला. जरासं मीठ टाकते, मीठ जरा कमी झाले. आणि जसं आपण गोड पदार्थात किंचितसे मीठ टाकतो, तसं तिखट पदार्थात किंचितशी साखर टाकायची, अगदी चिमूटभर. छान पदार्थ होतो. चमचा गरम झाला, त्याला धरते हाताने आणि छान एकदा ढवळून घेते. केवढीशी झाली बघा भाजी, कापताना केवढी होती, आता केवढी झाली.
नाव our भाजी is ready. गॅस बंद. त्याच्यावर झाकण. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि हो, माझे एक नसून 2 चॅनल्स आहेत, Troop@998 आणि Jyot@996. दोन्ही चॅनलला भेट द्या, भरभरून मनोरंजन घ्या, नेहमी हसत राहा, मजेत राहा. बाय.